लहान मध्यम किंवा मोठ्या शेतकऱ्यांना शेतमालाला म्हणजे शेतमाल काढल्यानंतर सुद्धा राखणदार म्हणून आणि त्याच वेळेला अगोदर पिकांसाठी संरक्षण म्हणून आपण ॲग्रोवन सारख्या दैनिकात दरवेळेला वाचत असतो की रानडुकरांपासून रोयांपासून हे अत्यंत हानी पिकाला पोचवत असतात। तर त्यावेळेला एक संदेश म्हणून ही शिकारी श्वानच आहेत, त्यामुळे त्यांना मुधोळ हाऊंडच असं नाव आहे। त्यामुळे या शिकारी श्वान आपल्याला सजग करतील, जागं करतील आणि ज्या वन्य जीवांपासून जो शेतीला थोडा हलकासा धोका निर्माण झालाय तो दूर करण्याचं काम हे मुधोळ श्वान म्हणजे शिकारी श्वान करतील यात शंका नाही। मन की बात मध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या श्वानांना पाळण्यासंबंधी आवाहन केलं होतं। इंडियन ब्रीड्स में मुधोल हाउंड है, हिमाचली हाउंड है, ये बहुत ही अच्छी नस्ल है आणि अशाच प्रकारे आपण या कमी संख्या होत चाललेल्या देशी श्वानांना आपण आणूया आणि वाढवूया। मुधोळ हे कर्नाटकातलं गाव आहे जे बागलकोट आणि आसपासच्या परिसरात या मुधोळ जातीच्या श्वानांचं एक मूळ स्थान आहे। परंतु लहान मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला एक राखणदार म्हणून आणि एक इंग्रजीत ज्याला आपण बेस्ट कंपॅनियन जो म्हणतो त्यासाठी एक उत्तम सहकारी म्हणून हे देशी श्वान आता संपूर्ण देशात प्रसिद्ध आहेत। अत्यंत सुंदर, मोहक आणि सडपातळ अशी त्यांची अंगबांधणी आहे। वजन अत्यंत कमी या श्वानांचं असतं। एक साधारण जर फिमेल असेल तर 24-25 किलोच्या आसपास आणि जर मेल जर श्वान असेल तर त्याचं वजन साधारण 34-35 किलो एवढं त्याचं असतं। एक वेगळेपण या श्वानांमध्ये असं आहे एक बारीक सडपातळ सगळं शरीर यष्टी आहे आणि 270 डिग्री हे डोळ्यांचं अँगल आहे, त्याला साईट हाऊंड असं देखील म्हणतात। या श्वानांचा इतिहास असा आहे की श्रीमंत राजे मालोजीराव घोरपडे यांनी 5व्या किंग जॉर्ज याला 2 लहान पिल्लं त्यांना भेट दिली होती आणि त्यांनी मग त्यांचं नामकरण मुधोळ हाऊंड असं केलं होतं। असे संदर्भ आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसपास हे श्वान असायचे असे देखील काही संदर्भ आपल्याला माहिती संकेतस्थळावरून आपल्याला मिळत असतात। हे श्वान शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत। वेगवेगळ्या विदेशी श्वान आजकाल पाळले जातात आणि ते तितकंसं खर्चिकही आहे, परंतु या श्वानांना आम्ही आमच्या संशोधन केंद्रावरती एक गो पर्यटन प्रकल्पाअंतर्गत एक लोकांना उत्साह म्हणून आणि एक नाविन्यपूर्ण बाब म्हणून हे देशी श्वान आम्ही सांभाळत आहोत। या श्वानांना सुंदर, मोहक, सडपातळ तर आहेत आहे, परंतु यांची संख्या तितकीशी अजून वाढलेली दिसत नाही। मला आठवतंय की कोल्हापूरच्या मोठ्या संग्रहालयात शाहू महाराजांच्या संग्रहालयामध्ये 1903 साली देखील श्वानांची संख्या कमी आहे असा तिथे उल्लेख आहे फोटो सकट। तर आता हे श्वान अगदी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सुरक्षेत देखील दाखल झालेल्या आहेत अशा देखील बातम्या काही वृत्तपत्रात काही महिन्यांपूर्वी वाचनात आल्या। मन की बात मध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील या श्वानांना पाळण्यासंबंधी आवाहन केलं होतं। इंडियन ब्रीड्स में मुधोल हाउंड है, हिमाचली हाउंड है, ये बहुत ही अच्छी नस्ल है। मेरठ इथे जे आर्मीचं एक स्टेशन आहे जिथे संपूर्णपणे सगळे श्वान ट्रेन केले जातात, त्या ठिकाणी ही मुधोळ हाऊंड हे ट्रेन करून राजस्थान आणि काश्मीर आणि त्या भागात गस्त घालण्यासाठी पाठवलेले आहेत असे देखील काही संदर्भ मेरठच्या त्या एका आर्मीच्या स्टेशनमधनं आहेत आणि असे काही सुंदर, मोहक व्हिडिओ या श्वानांचे आहेत। हे श्वान शेतकऱ्यांनी आणि प्रसंगी जो लहान मोठा शेतकरी आहे अगदी आम्ही या केंद्रावरती त्यांना दूध आणि चपाती असेल, पीडिग्री असेल, अंडी असतील, मांस असेल थोडंफार दिलेलं इतके उत्तम अशा प्रकारचं खाद्य देऊन देखील आपण हे श्वान संपूर्णपणे ठेवू शकतो आणि शेतकऱ्यांना आपल्या छोट्या शेतमालाला राखणदार म्हणून आणि कायम एका रानावनात आपला सोबती म्हणून न्यायला निश्चित हरकत नाही। आणि या देशी वाणांची संख्या दिवसेंदिवस भारत सरकारने यावर एक 2005 साली तिकीट देखील एक सुरू केलेलं आहे। इतके मोहक एक श्वान आहेत। हे श्वान कुठे मिळतात असं बरेचदा दूरध्वनीवरनं संपर्क होतो। केनाइन रिसर्च इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून एक पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या कर्नाटकामधील मुधोळच्या जवळपास असणार आहे त्या विद्यापीठाच्या अंतर्गत एक केनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर आहे। तिथे हे श्वान आणि मुधोळ गावात अनेक मंडळी ह्या श्वानांचं संगोपन करते आणि विक्री देखील करते। एक 7 ते 9
7-8 पिलं देण्याची क्षमता या श्वानांमध्ये आहे. अत्यंत काटक, मनमोहक, सुंदर, सडपातळ आणि शिकारी कुत्रे. मी आवर्जून शेतकऱ्यांना विनंती करेन की इतर श्वानांकडे वळण्यापेक्षा या देशी श्वानांना आपण पाळूया आणि यांची संख्या वाढवूया. धन्यवाद.